नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय। तर आज मी देणार आहे पीएसला गिफ्ट। ते कोणतं गिफ्ट असणार आहे आणि कसं असणार आहे ते तुम्हाला शेवटीला कळणार आहे। तर तुम्हाला व्लॉग हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। ॲक्च्युअली गिफ्ट्स द्यायचं काहीच कारण नाहीये, कारण की त्यांचा बर्थडे नाही आणि काही विशेष कारणही नाहीये की गिफ्ट्स द्यायचंय म्हणून। बट असं आहे की लग्नापासून मी एकही गिफ्ट त्यांना दिलेले नाहीये। त्यांनी मला भरपूर दिले बट मी त्यांना नाही दिलेलं आहे। तर आज मेन म्हणजे आज ते घरी नाहीये, तर मग मला गिफ्ट्स आणण्यासाठी वेळ आहे आणि त्यासाठी मी ठरवलंय की आज आपण गिफ्ट्सचं काहीतरी प्लॅन करूया म्हणून। म्हणजे विशेष तर काही नाहीये की गिफ्ट्स आणि प्रत्येक असं काहीच नसतं की गिफ्ट्स हे फक्त काही म्हणजे ओकेजन असल्यावरतीच दिलं पाहिजे म्हणून। प्रत्येक दिवसच आपल्यासाठी ओकेजन असला पाहिजे। तर मेन म्हणजे की आज मला असं वाटलं की हा मला परफेक्ट डे आहे आणि त्यांना म्हणजे मी जो काही प्लॅन करते तो त्यांना लगेच समजून जात असतो। त्यामुळे मी प्लॅन कधीच करत नाही, रॅन्डम मध्ये जे असलं ते घेत असते। तर बघूया आता मी काय गिफ्ट घेते आणि कसं असतं, तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा। गिफ्ट घेण्यासाठी मी आणि माझा भाऊ आम्ही मार्केटमध्ये आलो होतो। तर गिफ्ट घ्यायचं काय याचं आमचं डिस्कशन चालू होतं। खूप कन्फ्यूज होतो आम्ही की नेमके घ्यायचं काय, बट आम्ही एक वॉच सिलेक्ट केली होती, ती आपण गिफ्ट करूया असं आमचं ठरलं होतं। तर आम्ही छान वॉच वगैरे घेतली आणि पेमेंटही झालं होतं आणि खूप दिवसाने मी गिफ्ट देत होते, तर माझा आनंद तर खूपच वेगळा होता। त्यानंतर आम्ही घरी आलो। पीएस घरी नसल्यामुळे मी मम्मीकडे होते आणि हो, मी फर्स्ट टाइम गिफ्ट पॅक करणार होते, तेही फर्स्ट टाइमच, कारण की मला म्हणजे याआधी मी कधीही कोणतंही गिफ्ट पॅक केलं नव्हतं। बट ते असं असतं ना, आपल्या फेवरेट पर्सनसाठी आपण काहीही करू शकतो। ते शिकण्याची किंवा कधी ट्राय करण्याची, बघण्याची गरज पडत नाही, ते ॲटोमॅटिक आपल्याला जमत असतं। तर फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि तेही पॅकिंग खूप छान झालं होतं। गिफ्ट पॅकिंग वगैरे खूप छान जमली होती मला, म्हणजे परफेक्ट पॅक झालं होतं। त्यानंतर मम्मीकडनं मी 10-10:30च्या दरम्यान आले होते, कारण की पीएसही त्याच दरम्यान घरी आले होते, 10:30-11च्या दरम्यान। त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मी त्यांना गिफ्ट दिलं होतं। तर ते खूप सरप्राईज झाले होते की अचानक कसं काय गिफ्ट दिलं तू, म्हणजे काहीच नव्हतं, बर्थडे नाही, ॲनिव्हर्सरी नाही किंवा काही स्पेशल ओकेजनही नव्हतं जे की मी त्यांना गिफ्ट देईल म्हणून। बट मी त्यांना म्हटले की आधी तुम्ही ओपन करा, त्यानंतर आपण बोलूयात। बट मला मध्येच आठवलं की यार, आपण एवढं याला गिफ्ट पेपर लावलं आहे ते कशासाठी, मी त्यांना गेस करायचं विसरूनच गेले। मग त्यानंतर त्यांना मी सांगितलं की गेस करा की यामध्ये काय असेल। बट त्यांना एक हिंट मिळाली होती की यामध्ये वॉचच असणार आहे 100%। बट मग मी त्यांना विचारत होते की कोणती असेल ते मला सांगा, बट त्यांना नाही सांगता आलं। तर मी म्हटलं ठीक आहे, ओपन करून घ्या तुम्ही। तर ओपन वगैरे केलं। त्यानंतर त्यांना लगेच समजून गेलं की वॉच कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या ब्रँडची आहे आणि ते बघून त्यांना खूप छान वाटलं आणि मलाही खूप छान वाटलं की मी गिफ्ट दिलं, कारण की लग्नाआधी मी एकदा गिफ्ट दिलं होतं आणि लग्नानंतर मी दुसऱ्यांदा गिफ्ट देते। त्यांनी मला भरपूर सारे गिफ्ट दिले, बट मी दोनदाच गिफ्ट दिलं। एक म्हणजे त्यांच्या बर्थडेला दिलं होतं लग्नाच्या आधी आणि एक आता देते लग्न झाल्याच्या नंतर, म्हणजे लग्नाला जवळपास 7 महिने झाले। 7 महिन्याने मी प्लॅन केला होता आणि त्यांच्या बर्थडेला द्यायचं होतं, बट काही फॅमिली इश्यूज असल्यामुळे तेव्हाही काही जमलं नव्हतं माझं। तर आता मी छान असं गिफ्ट दिलं आहे त्यांना, ते बघून त्यांनाही खूप छान वाटलं आहे आणि मलाही खूप छान वाटलं, कारण की मी गिफ्ट दिलं आहे त्याचा मला आनंद झाला आणि त्यानंतर त्यांना गिफ्ट आवडलं याचा जास्त मला आनंद झाला। वॉच वगैरे खूप छान आहे। रात्रीचे वाजले 11 वाजता पीएस आलेले होते, तर त्यांना मी गिफ्ट दिलेलं आहे। ही आहे ब्रँडेड वॉच, ही की आता बघा वॉच दाखवा। आणि जो ब्रँड मी दिला आहे तो म्हणजे कॅसिओचा ब्रँड दिला आहे। तर याची प्राइस ही तुम्ही सर्च करा आणि मला सांगा कमेंटमध्ये नक्की। चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।